वसई विरार महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज 8 मे रोजी निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारत सर्व पदांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीसाठी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। सकाळी 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही पक्षांकडून चुरशीची लढत पाहायला मिळाली। महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी बहुजन विकास आघाडीच्या बीना मायकल फुट्यारडो यांना 9 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या सान्वी संजोग यंदे यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले। याच समितीच्या उपसभापतीपदी बहुजन विकास आघाडीच्या सुवर्णा अजित पाटील यांनी 9 मते मिळवून विजय संपादन केला, तर भाजपच्या मेरा समीर निकम यांना 5 मते मिळाली। आरोग्य समितीच्या निवडणुकीतही बहुजन विकास आघाडीने आपली पकड मजबूत ठेवली। आरोग्य समिती सभापती पदासाठी बहुजन विकास आघाडीचे निलेश दामोदर देशमुख 9 मते मिळवून विजयी झाले, तर भाजपच्या डॉक्टर योगिता गवळी करंजकर यांना 6 मते मिळाली। आरोग्य समिती उपसभापती पदासाठी झालेल्या लढतीत बहुजन विकास आघाडीचे निशात अरुण चोरघे यांनी 9 मते मिळवून भाजपच्या जितेंद्र हरिश्चंद्र राऊत यांचा पराभव केला, ज्यांना 6 मते मिळाली। महापौर अजू पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते पंकज ठाकूर आणि जितूभाई शहा यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। या संपूर्ण प्रक्रियेत पालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांनी सहकार्य केले। आजच्या या निकालाने वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आणि पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने आज वसई विरार शहर महापालिकेवर माझी आरोग्य सभापती म्हणून निवड झालेली आहे। माझे सहकारी निशात चोरघे यांची उपसभापती म्हणून निवड झालेली आहे। खरं म्हणजे एक चांगली संधी आम्हाला बहुजन विकास आघाडीने दिलेली आहे आणि या संधीचं शोध करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमचे महापौर अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते क्षितिज ठाकूर यांच्या सहकार्याने आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि जी आरोग्य व्यवस्था ज्याची काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। पहिलं म्हणजे मला भावनात्मक आणि हे खूप भरून आलेलं आहे। मला दिवंगत माझे पती त्यांची आठवण होत आहे। त्यांच्या पुण्याईमुळे मी आज आणि लोकनेते जितेंद्र ठाकूर, आपले सगळे महापौर, आपले सगळे ज्येष्ठ नेते सर्वांच्या आशीर्वादामुळे मला आज मी येथे विराजमान झाले आहे। माझा मुख्य देव असणार आहे ज्या परित्यक्त स्त्रिया असतील, ज्या अनाथ असतील, ज्या विधवा असतील किंवा ज्यांचं असं कोण नसेल अशा निराधार स्त्रियांसाठी मला काम करायला आवडेल।